केव्हाचं थांबलाय तुम्ही लोक याच्या. हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल समीक्षा. सकाळची सुरुवात झाली आहे माझ्या पायऱ्या चढून. सॉरी कामं करून पायऱ्या चढतो. रोजच पायऱ्या चढतो आपण सकाळ संध्याकाळ, कारण की वरतीच राहतो तर पायऱ्या चढणं आवश्यक आहे. नंतर घेतलं मी टोपली, आणि टोपली घेऊन गेली होती चणे वाळू टाकायला, कारण की आमच्याकडे शेती आहे तर शेतीवरून खूप सारे चणे येते असते. तर आम्ही एवढ्या चण्याची भाजी तर करू शकत नाही, म्हणून आम्ही काय करतो, त्याला मस्त भिजवू टाकतो. रात्रभर भिजवू टाकले की सकाळी धुवून टाकतो, आणि धुवून टाकले की आम्ही म्हणजे दुपारी वाळू टाकून देतो, म्हणजे त्याची डाळ आम्ही करू शकतो. आम्ही चक्कीवर जातो, मग डाळ वगैरे करून आणतो चण्याची. म्हणून खूप सारे चणे झालेले होते, जास्त नव्हते पण होते थोडेफार. करून टाकले, थोडे भाजीला ठेवले आणि थोडे आम्ही चण्याची डाळ करून घेऊ, असे नेहमीप्रमाणे आम्ही करत असतो. आणि ते चणे वगैरे वाळू टाकून दिले, छानपैकी पसरून टाकले. ऊन पण खूप भारी ऊन होती आणि खूप जास्त ऊन होती इथे. गरमीने एवढी हालत बेकार झाली होती ना, इथं वेदरचं काही आव ठिकाणा नाही, कधी ऊन येते कधी पाणी येते. म्हणून मी इथे चणे वगैरे खाऊन पाहिलं टेस्टिंग बरोबर आहे की नाही म्हणून, कारण की ओले चणे खूप छान लागते खायला. म्हणून मी खाऊन पाहिले. नंतर मी टोपली घेतली आणि आपल्या खाली निघाली तर आपला पसारा तर राहतेच घरातला, कधी कामं संपत नाही आपले. म्हणून पटापट मी खाली गेली, इथून खाली तिथून खाली, असं आहे आमच्या इथं. कारण की खूप वरती चढायला लागते आणि खाली उतरायला लागते. खाली पण घर आहे आणि वरती पण घर आहे, दोन्ही ठिकाणी आम्हाला उतर खाली करायला लागते. मग रूम खोलली, ही माझी रूम खोलली आणि रूममध्ये पाहत होतं खूप पसारा पडलेला होता. मग म्हटलं पसारा आवराच्या पहिले आपण झाडाला पाणी टाकूया, कारण की आपल्याला झाडाला पाणी टाकणं आवश्यक आहे. झाडाला पाणी नाही टाकलं तर झाडं पूर्ण हे होऊन जाईल, मुरजून जाईल. आणि ऊन एवढी भारी आहे की उन्हीमुळे झाडं मरू शकते, कारण की ऊनच एवढी नागपूरची खतरनाक आहे का खूप जास्त. मग इथे बघतो तो काय आवरसावर करायचं पडलंच होतं आपल्यासाठी, कारण की आपल्यासाठी कोणी करून जाणार नाही, आपले कामं आपल्यालाच करावं लागेल. हे नेहमीप्रमाणे आपल्या याच्यात जीवनात लिहिलेलं आहे की आपले कामं कोणी करू शकत नाही, आपल्यालाच करावं लागते. कोणी येणार नाही आपल्यासाठी यमदूत, आपले काही कामं करून जाणार नाही, म्हणून आपले कामं आपल्यालाच करावं लागते. म्हणून पटपट आवरसावर केला. आवरसावर करून झालं की मग दुसरे कामं आपल्या मागे लागलेच राहतील. म्हणून मी पटपट आवरसावर केलं. इथे फास्ट पाहून घ्या तुम्ही किती फास्ट केलं. आवरसावर झालेली आहे माझी, पूर्ण झाडझूड पोछा वगैरे झालेला आहे. आता आंघोळ वगैरे करून घेतो, मस्त फ्रेश होऊन जातो. आंघोळ वगैरे झाली आपली की नंतर पूजापाठ तर राहतेच आपल्या मागे. मग पटापट खालची पण कामं आवरायची आहे, कारण की कुकर लावायचं आहे मला. आंघोळ वगैरे करून घेते इथे, कुकर लावायचा आहे, पोळ्या टाकायच्या आहे, अंशला बघायचा, अंशला चारून द्यायचं आहे. असे खूप सारे कामं आहे माझ्या मागे, जे आपल्याला कामं कोणी करू शकत नाही. तर पटापट आपण आवरसावर केलं आणि आंघोळ वगैरे करून घेतलं. आणि मग मी खालतं गेली. खालतं बघतो तर का अंशी मस्ती चालू होती मस्तपैकी, बघू शकता. हे पडशील. लागलं किती जोरात लागते. कुठू नाही लागते. अरे लागल ना. मग संध्याकाळ वगैरे झाली. मग अंशला बोलवलं, इन्व्हाइट केलेलं होतं काकूच्या वाढदिवसात, म्हणून आम्ही सर्वजण काकूच्या वाढदिवसाला गेलो होतो. आणि सर्वांचा वाढदिवस असो का कोणाचाही असो, अंश त्यांच्या मांडीवर जाऊन बसून जातो, स्वतःचा हॅपी बर्थडे म्हणते. अंशचाही वाढदिवस होते सर्वांसोबत, माहिती आहे का. आजीला ना बोलू का.
हा? अंश सर्वात पहिले तोच केव्हाच्या थांबलाय तुम्ही लोक याच्या. त्याच्या नाकाला केक लावत होती, त्याच्या नाकाला केक लावत होती, तो नाही नाही म्हणत होता. तुम्हाला कसा वाटला माझा ब्लॉग नक्की सांगा. आणि ह्याच आहे आमचा रुटीन सकाळ संध्याकाळ हाऊसवाईफचा. अजून दुसरं काही राहू शकत नाही. पोरं घर आणि स्वतःला पहा, बस एवढंच राहू शकते. थँक्यू.